खस साबण विकत घ्यायची. ही गोष्ट अगदी ताजी आहे ती मी सांगतोय. मग ते वाळ्याचा वास झाला. मग ते 5-6 वड्या विकत घ्यायचे. मग नंतर त्यांच्या त्या पिशवीत घालून आमच्या घरावरून जाताना येते, नवरे मास्तर तुम्हाला हे द्या. मी तिकडे गेलो तर तिकडे मी ते हे घ्यायचे, त्या वड्या घ्यायच्या खसच्या आणि भाव्यांची वाट बघायची, भाव्यांना द्यायचे. हे आमचं खसचं नेहमी चालायचं. मग ते बरीच वर्ष गेली. आता मी तिकडे गेलो, इकडे येणं होत नाही. भावेसाहेब तर फार दूर गेले. एकदा मला हे भेटले, त्या स्टोअरवरून मी जात होतो, हनुमान स्टोअरच्या इथून. तुम्ही पोंक्षाला सहज विचारलं का हो, म्हटलं हल्ली खस साबण येतो का, कुणासाठी आणायचं आता. भावेसाहेब म्हणे त्यांच्यासाठी म्हणून मी घेऊन येतो आणि नंतर तुमच्यासाठी घेऊन यायला. आता तुम्ही त्या बाजून राहता, येणं होत नाही. आणि भावे तर गेलेच. आता खस म्हटलं की मला त्यांची आठवण होती. एक दुकानदार भाव्यांची खस सोडून आठवण काढतो. आता गंमत अशी झाली, म्हटलं ताजी गोष्ट का, तर 2-3 वर्षापूर्वी जयंत साळगावकर माझ्याकडे आले होते. आमच्या गप्पा चालल्या होत्या. भाव्यांचा हा विषय, त्यांचा आणि आमचा आवडीचा विषय. ते खस सोडून निघालं. म्हटलं आता खसची गंमत नाही, मिळतच नाही. ते म्हटलं दादरला मिळालं तर बरे. आता आपला विश्वास बसणार नाही, पण 3 दिवसाची जन्मशताब्दी आहे म्हणून. आणि या सगळ्या कार्यक्रमात राजकारण नको असं जो मगाचपासून चाललं आहे, याचं कारणच असं की त्यावेळेचे एक सांस्कृतिक मंत्री बालकवींची जन्मशताब्दी असताना गेले असताना सगळे लोक ते म्हणाले, अहो बालकवींची तर आपण करूच, पण जरा मोठ्या कवींची पण करू. तर म्हणून रसिको, तुमच्या लक्षात येते का की टिळक आगरकर पत्रकार, उभा भावेसुद्धा पत्रकार, जोगळेकर पत्रकार, रवींद्र चव्हाण पत्रकार. त्यामुळे पत्रकारांनी पत्रकारांचं स्मरण जे केलं आहे या जन्मशताब्दीत ते फार महत्त्वाचं आहे. तर जोगळेकरांना मला विचारायचं की ही सगळी संकल्पना तुमच्या मनात आली, म्हणजे भाव्यांविषयी तुमचा परिचय होता की नाही माहिती नाही, पण त्यांच्या काही आणखी वेगळ्या अशा पैलूविषयी सांगता येईल का? भाव्यांचा परिचय होता, भाव्यांना मी भेटलोही. भाव्यांची पहिली माझी भेट 1967 सालची मला आठवते. पण भाव्यांच्या आठवणी मी सांगत बसणार नाही. 2च गोष्टी मी फक्त सांगेन, कारण माझ्यापेक्षा अधिक शन्नांनी आणखीन श्रीराम शेजांनी बोलावं अशी माझी इच्छा आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अशी काही माणसं येतात की ज्यांचा आपल्यासमोर आदर्श म्हणून राहतो आणि त्यांच्या कर्तृत्वाकडे, त्यांच्या कार्याकडे आपण त्या एका भूमिकेमधनं पाहत असतो. पत्रकारितेमध्ये प्रवेश करत असताना ज्या मोजक्या व्यक्तिमत्वांचा प्रभाव माझ्यावर पडला, ज्यांचं लेखन वाचल्यानंतर मला स्वतःला असं वाटलं की पत्रकारितेकडे वळलं पाहिजे आणि या अंगाने पत्रकारिता केली पाहिजे. जी मूल्य त्यांनी जपली ती आपण आपल्या वैयक्तिक पत्रकारितेमध्ये जपली पाहिजे. ती जपण्याचा प्रयत्न मी माझ्या परीने गेल्या इतक्या वर्षांमध्ये केला. त्यातलं पहिलं नाव हे पुभा भावे यांचं होतं. मगापासून 2-4 वेळा त्यांच्या एका गुणाचा उल्लेख या ठिकाणी झाला की त्यांना भेटायला जाणाऱ्या प्रत्येकाला ते 1 रुपया नमस्कार केल्यानंतर देत असत. मी 1967 साली या ठिकाणी या गावामध्ये एका विद्यार्थी संघटनेचं, विद्यार्थी परिषदेचं काम करत होतो. आणि विद्यार्थी परिषदेच्या वतीने त्या काळी सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम होत असे. त्या वर्षी डोंबिवलीमध्ये नव्याने विद्यार्थी परिषदेची शाखा सुरू झाली होती आणि पहिल्याच वर्षी जरा मोठा दणक्यात कार्यक्रम करूया असं ठरवून आम्ही भाव्यांना भेटायला गेलो की तुम्ही या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून या. भाव्यांना भेटायला गेल्यानंतर भावे असं म्हणले की मी कार्यक्रमाला येईन, परंतु मी मानधन घेतल्याशिवाय कार्यक्रमाला येत नाही. तेव्हा आम्ही त्यांना असं म्हटलं की आमची विद्यार्थी संघटना आहे, आम्ही सर्व विद्यार्थी आमच्याच खिशामधनं, म्हणजे आमच्या वडिलांनी किंवा आईनी कुणी दिलेल्या पॉकेट मनीमधनं पैसे वाचवून आम्ही विद्यार्थी संघटनेचं काम चालवतो. आमच्याकडे तुम्हाला देण्या एवढे मानधनाचे पैसे नाहीत. तर ते म्हटले मी नाही कार्यक्रमाला येणार, मला तुम्ही मानधन देणार असाल तर मी कार्यक्रमाला येईन. त्यांना आम्ही असं सांगितलं की आम्ही प्रयत्न करू, पुन्हा तुम्हाला येऊन भेटू. असं म्हणून आम्ही तिकडनं जात असताना नमस्कार करण्यासाठी खाली वाकलो. आणखीन आमच्या प्रत्येकाच्या हातावर भावे काकांनी 1-1 रुपया ठेवला
आमच्या लक्षात आलं की ही कल्पना चांगली आहे. आम्ही भावे काकांना असं म्हटलं की आम्ही 100 विद्यार्थ्यांना घेऊन येतो, 100 विद्यार्थ्यांना तुम्ही 100 रुपये द्या, आम्ही तुम्हाला तुमचं मानधन परत देतो. भावे गमतीने असं हसले आणि म्हणाले की तुम्ही या 100 कार्यकर्त्यांना घेऊन, आज तुमची ताकद किती आहे. त्यावेळेला आम्ही 20-25 जण इथे विद्यार्थी परिषदचं काम करत होतो. ते म्हणले तुमची संख्या ज्यावेळेला 100 होईल ना तेव्हा 100 झाल्यानंतर मला भेटायला या. आम्ही 100 झाल्यानंतर त्यांना भेटायला गेलो दुसऱ्या वर्षी आणि त्यांना सांगितलं की आम्ही 100ची संख्या पुरी केली आहे, आता यंदा तुम्ही आमच्या कार्यक्रमाला यायला पाहिजे. भावे त्या कार्यक्रमाला आले आणि भाव्यांनी 1 रुपयाचंही मानधन त्या वर्षी आमच्याकडे. म्हणजे खरोखरचे नाणावलेले साहित्यिक ते होते. श्रीराम सिद्धे असं एक नाव आहे, अतिशय अभ्यासू आमचे पत्रकार. मेनकामध्ये आणि अंतर्नादमध्ये पुबा भाव्यांचं शब्दचित्र आणि त्याच्यावर लेख फार सुंदर लिहिलेले आहेत, अप्रतिम लिहिलेले आहेत. छंदांची पावती अप्रतिम म्हणजे त्याला गुणिले अप्रतिम. भावे काका तिथे आहेत हे कळलं म्हणून मी त्यांना भेटायला गेलो. मी दार वाजवलं, भावे काकांनी स्वतःच दार उघडलं. मला ओळखायला त्यांना एक थोडा वेळ लागला. कुठच्या तरी विचारात हरवलेले